नमस्कार पब्लिक. तर आत्ता आपण चाललो एक अशा टॉप क्वालिटी लोकेशनला, ज्या लोकेशनला गेल्यावर तुमच्या डोळ्याचं पारणंच पेटणार आहे. त्या लोकेशनचं नाव म्हणजे काळामाडी डॅम. जाता जाता पेट्रोल टाकूया म्हणलं. पेट्रोल टाकल्यावर आम्ही चाललो डायरेक्ट काळामाडीच्या दिशेनं. जाताना काय आपलं पब्लिक बरोबर होतं, त्याच्यामुळे एन्जॉय काय होणार होता हे नक्कीच होतं. उमेश तर जरा जास्तच फॉर्ममध्ये आलेला. जाताना एक असली क्वालिटी बिल्डिंग दिसलेली, म्हटलं तिला पण जरा व्हिडिओत घेऊया, चांगला व्हिडिओ होईल आपला. पोरांना भुका लागल्या त्याच्यामुळे जाता जाता नाश्ता करूया म्हणलं, म्हणून गाडी थांबवली चायनीजच्या गाड्यावर. थोड्या वेळात आमची ऑर्डर आली आणि आम्ही चायनीज खायला सुरुवात केली. चायनीज खाऊन झाल्यावर आम्ही चाललो थेट काळमाडीच्या दिशेनं. वेळ पण झालेला, लवकर जायचं होतं. जाताना वातावरण एक नंबर झालेलं पावसाचं, त्याच्यामुळे मज्जा काय येणारच होती. आम्ही याच वातावरणात पुढे जाणार होतो, तोवर आला मोठा पाऊस, म्हणून थांबलो साईडला, कारण भिजत जाणं एवढं काय सोपं नव्हतं. जाताना असला क्वालिटी व्ह्यू दिसालता की डोळ्याचं पारणंच पेटलेलं. एवढा क्वालिटी व्ह्यू तुम्ही कधी बघितलाच नसेल. आता तुम्ही फक्त व्ह्यू बघून घ्या, म्हणजे जाताना तुम्हाला पण कंटाळा येणार नाही. एवढा भारी व्ह्यू बघत बघत जातोय आपण. क्वालिटी व्ह्यू बघत बघत आम्ही पोचलो राधानगरी अभयारण्यात. राधानगरी अभयारण्यापासून पुढं फक्त 9 ते 10 किलोमीटरवर गेल्यावर काळामाटी डॅम येते. जाताना इथं पण काय व्ह्यू एकदम क्वालिटी दिसालता, पण तुम्ही इथनं जाताना जरा काळजी घेऊन जावा, कारण हे अभयारण्य असल्यामुळे इथं जंगली प्राणी येण्याची शक्यता जास्त असत्या. थोड्या वेळात आम्ही पोहोचलो आमच्या स्पॉटला. बघा कसा स्पॉट आहे, एकदम भारी असं हे लोकेशन आहे. तिथं गेल्यावर पोरं काय डायरेक्ट फोटोज काढायला सुरुवात केली. तो स्पॉट बघून झाल्यावर आम्ही चाललो दुसऱ्या स्पॉटला. आता हा स्पॉट बरोबर त्याच्या अपोजिट साईडला आहे. तो स्पॉट जवळच असल्यामुळं आम्ही काय लवकर पोचलो तिथं. तिथं पोचल्यावर पोरांनी गाड्या बिड्या पार्किंग केल्या. गाड्या पार्किंग केल्यावर हे बघा, असं रस्ता उतरून जायला लागतंय खाली. एकदम सोपा असा रस्ता उतरून खाली गेले की आपला स्पॉट येते. एकदम भारी असा स्पॉट आहे, तुम्ही बघाच. खाली आल्यावर हा बघा आपला स्पॉट. एकदम डोळ्याचं पारणं फेडणारा असा स्पॉट आहे. एकदम नादखोळा विषय. हे बघा पोरं बघा कशी उड्या मारते तिथनं. आणि तुम्हाला वाटत असेल हे पाणी घाण आहे. पाणी घाण बिन काय नाही, एकदम स्वच्छ असं हे पाणी आहे. तिथनं जरासं पुढं आलं की हे बघा, डोळ्याचं पारणं फेडणारा एक असा तुम्हाला पॉईंट भेटते. तिथं तुम्ही पोहू वगैरे काय पण करू शकताय. मग मी पण काय थोड्या वेळासाठी व्हिडिओ काढायला थांबवलं आणि पोहायला सुरुवात केली. हे बघा, हे आमचं प्रेम बाय जाईल तिथं असलंच काय तर एडं चाळं करत असते, म्हणून ह्याला आम्ही जास्त कुठे नेत नाही. इथे तुम्हाला कसलीही पाण्याची कमतरता भासणार नाही. तुम्ही पाहिजे तिथं पोहू शकताय. हे बघा स्पॉट किती आहेत तुम्हाला पोहण्यासाठी. आमचं पोहून झाल्यावर आम्ही चाललेलो घरी, पण गर्दी काय कमीच होत नव्हती. वर वर गर्दी वाढतच होती. त्याच्यामुळे विचार करा पॉईंट कसा असेल तुम्ही, आणि तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. आणि या काळमवाडी डॅमचं वैशिष्ट्य म्हणजे हा डॅम 12 महिने 24 तास सुरूच असते. आज प्रेमा काय सुट्टीच देत नव्हतं. प्रेमा जरा जास्तच फॉर्ममध्ये आलेलं. सगळा एन्जॉय करून झाल्यावर जरा नाश्ता करूया म्हणलं, आणि नंतर मग घरला जाऊया निवांत. नाश्ता करून झाल्यावर आम्ही चाललो घरला. आम्ही घरला चाललो तर तुम्ही व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा, आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.